जी तुम्हाला थोडंसं थांबवावं लागतंय। आपल्यासोबत शरद पवारजी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शरद पवारजी, देशासाठी हा मोठा धक्का, मोठी हानी। शरद पवारजी, देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आणि देशासाठी हा मोठा धक्का आहे, देशाची ही मोठी हानी आहे। या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये मनमोहन सिंगांचं योगदान हे आपण कधी विसरू शकत नाही। व्यक्तीच्या मला त्यांच्या आणि दोघांनी एकत्र काम अनेक वर्ष केलं। महाराष्ट्राचा मुख्य हॅलो हॅलो हा हा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। त्या कालखंडामध्ये दैनिक होते। नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थ खात्याचे सचिव म्हणून ते जबाबदारी सांभाळली आणि नरसिंहांच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडे संरक्षण खातं आणि त्यांच्याकडे अर्थ खातं आम्ही एकत्रित काम केलं। अत्यंत सुस्वभावी निर्णय आणि सरकारांच्या बद्दलची एक प्रतिष्ठा ठेवण्याच्या बद्दल अत्यंत काळजी घ्यावी असं ते व्यक्तिमत्व होतं। नंतरच्या काळामध्ये 10 वर्ष देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली आणि या सगळ्या कालखंडामध्ये देशातही याच्यामध्ये व्यक्तींची ती तडजोड करायची नाही हे सूत्र डॉक्टर साहेबांनी कायम ठेवलं आणि आम्हा सगळ्यांचे त्यांचा व्यक्तिगत अत्यंत प्रमुखाचे संबंध होते, विश्वासाचे संबंध होते। आज ते आमच्यामध्ये नाही याचा प्रचंड धक्का हा माझ्यासारख्यावर ते देशाच्या कुठल्याही लोकांना बसं असेल याची मला शंका नाही। आणि म्हणून भारत पार्टीच्या एका अत्यंत स्वच्छ शैलीच्या संस्थांना आणि देशाच्या हिताचा विचार करणाऱ्या सूत्रांना भारत पार्टीच्या खुर्च्याला आपण आज मुक्त आपण आपल्या प्रकारचे दूर दिले, आपण मोकळे यावं हा एक प्रचंड एक दुःखद आमच्या सगळ्यांना आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या या दुःखामध्ये मी व्यक्तीच्या आणि माझं कुटुंब मनापासून सहभागी आहे एवढंच सांगू इच्छितो। नक्कीच हॅलो नक्कीच।